मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे तो मंजूकडे येतो आणि म्हणतो की वाघमारे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवलं होतं. तर मंजू म्हणते की तुला काय करायचं आहे, काय शिकवलं होतं, तुला मी सांगत बसू का, माझा इंटरव्ह्यू घेणार आहे का तू इथे. तर आता लगेच सत्य म्हणतो की नाही म्हणजे मग आपण तुम्हाला उडी मारायची शिकवली असेल ना. तर मंजू म्हणते की हो शिकवली आहे ना. तर सत्य म्हणतो की चला मग वाघमारे आता काहीच अडचण नाही आहे. आणि ते येतात आणि खाली चारा वगैरे असतो गायांचा ते बघतात आणि आता सत्य म्हणतो की मारा वाघमारे उडी. आणि मंजू आणि सत्या खाली उडी मारतात. खाली उडी मारल्या मारल्या मंजू सत्याला म्हणते की अरे सत्या तुला काही कळतं की नाही, लागलं असतं तर काय केलं असतं रे तू, आणि लागले का तुझ्या हाताला. तर तो म्हणतो की माझ्या लागल्या हाताला. तर आता लगेच हाताला लागलं म्हणल्यावरती तो लगेच आता ते म्हणतो की हाताला लागलंय ना, शांत सत्या काहीतरी लावू तुझ्या हाताला थांब. तेवढा ते बलमा येतो. बलमा म्हणतो की वाघमारे मॅडम. तर आता लगेच मंजू म्हणते की अरे सत्याच्या हाताला लागले, त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊयात आपण चल. नाहीतर बलमा हळद नाही तर काहीतरी औषध आण लावायला. तर बलमा म्हणतो की काय आणू आता लावायला मी. तर त्यानंतर चला आपण जाऊयात नाही तर दवाखान्यात. तर आता लगेच सत्या हात इकडे तिकडे हलवतो आणि लगेच म्हणतो की झाला बरा. तर आता बलमा म्हणतो की त्याला हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात जायची काहीच गरज नाही वाघमारे मॅडम, तो आत्ता क्लिअर होतो. असा काही झालं का असा क्लिअर होतो त्यामुळं. तर लगेच आता ते म्हणते की तुम्ही सिडी मुद्दामून लपवली होती ना. तर बलमा म्हणतो की नाही आता तुम्ही हे विचारू नका बसू, कारण की ते आतमध्ये साहेब आलाय, धरा ही तुमची टोपी आणि लवकर आतमध्ये जा. तर आता मंजू आतमध्ये येते. तेवढं ते साहेब पण असतात, पण ते इंटरव्ह्यू घ्यायला मंजूचं ते पत्रकार थांबलेले असतात. ते म्हणतात की थांबा, काय हो मॅडम तुम्हाला काय वाटलंय या सगळ्या कार्याबद्दल, तुम्ही काय करताल, काय शाबासकी देताल का काय करताल. अहो तुम्ही तुमचं एवढं पोलीस स्टेशनचं त्यांनी काम केलंय. तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा मी त्यांना शिक्षा देणार आहे, कारण की न सांगितलेलं काम त्यांना कुणी करायला सांगितलं होतं, त्यांनी बळच हे काम केलेलं आहे, त्यामुळे ना शिक्षा तर झालीच पाहिजे असं मंजू म्हणते. तर आता लगेच जे साहेब आहेत ते म्हणतात की काही गरज नाही आहे. अहो कशाची काय गरज आहे, चांगले आहात ते, चांगलं काम केलंय त्यांनी, कशाची गरज नाही आहे त्यांना आता हे सगळं काही करायची. खूप चांगलं काम केलं त्यांनी, आम्हाला खूप आवडलं हे काम असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की हे बघा चला आता सगळेजण मिळून तुम्ही जा तुमचं तुमचं काम करा. तर आता सत्या बाहेर येतो आणि तिथंच थांबतो. तर मम्मी साहेब म्हणतात की काय रे कुणासाठी थांबलाय सत्या इथे, चल घरी. आणि काय रे काय काम आहे तुझं इथं, तू त्या नेबलेटसाठी इथं थांबलाय ना. तर आता लगेच ते म्हणतात की नेबलेटसाठी नाही थांबलो मी, वाघमाऱ्यासाठी थांबलो नाही आहे. तर बलमा म्हणतो की नाही मम्मी साहेब, अहो मम्मी सासू आमचं काम आहे ना त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे, तुम्ही जा ना घरी, आम्हाला जायचं आहे. समजा आम्हाला आठवू द्या कुठं जायचं आहे ते. आणि तो म्हणतो की हा आठवलं आम्हाला आता कोर्टात जायचं आहे, वकिलांकडून ते कागदपत्रे घ्यायचे, परत पोलीस स्टेशनला यायचं, परत वकिलांकडे जायचं, आम्हाला ते पप्प्याला सोडवायचं आहे, त्यामुळं आमचं हे सगळं चालू आहे असं म्हणतात. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हो हो राहू द्या बाजूला ते तुमचंवालं, आणि तो चला हो आपण जाऊयात घरी. सत्या चल रे. तर आता सत्या म्हणतो की नको मी नाही येत घरी, घरी कुठं माझं काम आहे, तुम्ही जा पुढे घरी. तोपर्यंत आता सगळेजण घरी जायला जातात निघून. सत्या आणि बलमा ते पण गाडीत घेऊन तिथून जातात. तर आता जी मंजू आहे ती आतमध्ये सगळे पोलिसांना लाईनीत उभा करते आणि उभा केल्यावरती आता लगेच एकेकाला बोलायला सुरुवात करते. म्हणते की तुम्हाला कसं थोडं पण नाही वाटलं का मॅडमला विचारावं मग काम करायचं की नाही, आणि बळच कसं तुम्ही त्या सत्याचं ऐकून हे करायला लागलात. आता बघा भारती मावशी तुम्हाला पण नाही वाटलं का. तर आता लगेच भारती मावशी म्हणतात की नाही अगं तसं काही नव्हतं मॅडम, अहो तुम्हाला विचारायचं होतं पण काय करणार आम्हाला काही टाईमच नाही भेटला हो. तर आता लगेच मग ती भारती मावशी म्हणतात तुम्हाला जी शिक्षा द्यायची मॅडम आम्हाला ती शिक्षा तुम्ही देऊ शकतात. तर आता लगेच म्हणते की शिक्षा द्यायची ती देऊ का. तर आता लगेच हे बघा तुमच्या सगळ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या आता रद्द करण्यात येत आहे, तुमच्या सगळ्या दिवाळीच्या सुट्ट्या आता रद्द होणार आहेत, त्यामुळं तुम्ही आता काय करायचे ते करा. एक जण म्हणतो आता लगेच माझा मला बघायला येणार आहे मुलीकडचे. एक जण भारती मावशी म्हणतात अगं मॅडम तुम्हाला तर माहिती ना घरचं कसं आहे, अगं बाईच्या जन्माला आलं की सगळं काही कामं करावं लागतील, मला घरी जावं लागन अगं असं म्हणते. तर आता लगेच मंजू म्हणते की ती बाकीचं काहीच नाही, तुम्हाला जर सुट्टीच हवी असेल ना सत्याकडून घ्या, कारण तुम्ही त्याचे जे ऑर्डर सोडाल ते ऑर्डर ऐकता ना त्याच्याकडूनच घ्या तुम्ही सुट्टी असं म्हणते. तर सत्या आणि मंजू इकडे एका विहिरीवर ते एका सत्या आणि बलमा एका तर नदीच्या कडेला येऊन बसतात. आणि आता बलमा म्हणतो की अरे सत्या तू सांगून टाकणार आहे आपल्याला ह्या दिवाळीची खूप मोठी जोरदार तयारी करायची आहे. तर आता लगेच सत्या म्हणतो की तुम्हाला जी तयारी करायची ती करा, मी काय तयारीत सहभाग घेणार नाही असं म्हणतो. आणि आता सत्या म्हणतो की चल बलमा घरी. बलमा ते घरी येतात तर चित्रकार सत्यसेनची वाट बघत असतानाच आता सत्याला विचारतात सत्या काय रे रात्रभर झालं का तुझं मंजूचं तुझं बोलणं.
बोलणं की नाही झालं अजून. तर आता सत्या म्हणतो की माझं आणि वाघमाऱ्यांचं बोलणं त्यासाठी नव्हतं गेलो पप्पा मी. अहो मी कशासाठी गेलो माहिती आहे का तुम्हाला? अहो मी ते पप्पू शेटला सोडायला गेलो होतो. तर लगेच सत्या आतमध्ये निघून जातो. तर आता पप्पा चित्रकार त्या बलमाला विचारतात, "काय हो बलमा, काय झालंय नेमकं? यांच्यात काहीच बोलणं झालं नाही का? अरे ही बोलत नाही, तो बोलत नाही, अशाने यांचं नातं टिकन का? अरे अजून ताणलं तर तुटन ते," असं म्हणते. आणि आता लगेच बलमा म्हणतो, "आमचा प्रयत्न चालू आहे. बघूया पुढच्या